श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण लातूर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा आणि दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील महाराजांचे असेच अनुभव असतील तर तुम्ही मला तुमचा आलेला अनुभव व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या या चॅनलवरती रोज 4 वाजता लाईव्ह सेवा होते. 1 करोड नामस्मरणाची यामध्ये सेवा होते. वेगवेगळे मंत्रस्तोत्र देखील घेतले जातात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील मला आलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. सर्वप्रथम मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आले हे सांगायला फार आवडेल. स्वामी भक्तांनो, मला 3 मुली, 1 मुलगा आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब. यामध्ये माझे मिस्टर हे बँकमध्ये सर्व्हिसला होते, पण तिथे फ्रॉड झाल्यामुळे त्यांची नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर आता उदरनिर्वाहासाठी काय करावं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला. माझ्या मिस्टरांना रिक्षा चालवता येत होती, त्यामुळे त्यांनी एका ठिकाणून भाडे करून रिक्षा घेतली. 100 रुपये तिला रोजचं भाडं द्यायचं आणि आपण दिवसभर रिक्षा चालवायची असं त्यांचं ठरलं. माझी जी छोटी मुलगी अमृता आहे, काय झालं, एक दिवस अचानक तिचा पाय खूप दुखू लागला. ती पाय टेकवत नव्हती. उजवा पाय टेकवत नाही. म्हणून म्हटलं काय झालं, असं वाटलं कुठेतरी खडा वगैरे रुतला असेल, काटा टोचला असेल, म्हणून आम्ही काही लक्ष दिलं नाही. पण 4-5 दिवसांनी तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. तिच्या वेदना असह्य बघून आम्ही ताबडतोब तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलला नेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल असं काय आहे, डॉक्टर म्हणे आतमध्ये काहीतरी गेलेलं आहे, ते असं निघू शकत नाही, त्याचं ऑपरेशन करून ते काढावं लागेल. असं ऐकल्यानंतर प्रचंड धक्का बसला. पैसे तर नव्हते. डॉक्टरांनी खर्च 4-5 हजार रुपये खर्च सांगितलेला होता. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये आम्ही करतो म्हणून तयारी वगैरे आणि येतो ऑपरेशनला. डॉक्टर म्हटले 2-3 दिवसाच्या वर जास्त वेळ करू नका, नाहीतर इन्फेक्शन वाढेल आणि तिचा पाय देखील काढावा लागेल, अशी भीती डॉक्टरांनी घातली. त्यामुळे आम्ही दोघंही खूप टेन्शनमध्ये आलो. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर अचानकपणे ज्या ताई आमच्याकडे नेहमी येतात त्या ताई अचानक आमच्या घरी आल्या. आमच्या काही मनी नव्हतं, ध्यानीही नव्हतं. त्या ताई अचानक घरी आल्या आणि त्यांनी विचारलं की हिच्या पायाला काय झालं. सर्व काही प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळेस ते मला म्हटले की तुम्ही एक काम करा, तुम्ही सर्वप्रथम अक्कलकोट येथे महाराजांच्या दर्शनाला जा, तिला महाराजांचं दर्शन करून आणा. तर आम्ही म्हटलो महाराजांच्या दर्शनाला जायचं, तिथेही पैसे जातील आणि इकडं ऑपरेशनसाठी पैसे, एवढे पैसे कुठून आणायचे. त्यावेळेस त्या म्हटल्या की तुम्ही फक्त अक्कलकोटला दर्शनाला जाऊन या, जर तिथून आल्यानंतर ऑपरेशन असेल तर मी सर्व काही खर्च मी करते, तुम्ही फक्त महाराजांच्या दर्शनाला जाऊन या, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी असं सांगितल्यानंतर मग आम्ही ठीक आहे म्हटलो. मग आम्ही सकाळीच जाण्याचं ठरवलं. बसने आम्ही अक्कलकोट येथे निघालो. अक्कलकोटला पोचलो आणि तिथे दर्शन वगैरे घेतलं. तिथे महाराजांच्या समाधी मंदिराच्या जवळच जे काही वटवृक्ष मंदिर आहे, तिथे जवळच जे काही हे आहे आपलं जे काही निवासस्थान आहे, तिथेच आम्ही त्या हॉलमध्ये एका ठिकाणी झोपलो. तिथे झोपलो. आम्हाला झोप मात्र लागत नव्हती. पुढचा सर्व काही अंधार दिसत होता, सर्व वेदना दिसत होत्या. काय होणार आहे पुढे हे आम्हाला कळत होतं. आणि मग आम्ही दोघंही झोपलो नाही. पहाटे आम्हाला झोप लागली. त्यानंतर माझी मुलगी प्रचंड रडायला लागली की पाय खूप दुखत आहे. त्यावेळेस माझी पत्नी तिला म्हटली की बरं होईल. ती श्री स्वामी समर्थ त्या पायावरती म्हणू लागली, आपण आता महाराजांकडे आलो नाही ना, स्वामी महाराज तुझं बरं करतील, असं माझी पत्नी तिला धीर देत होती आणि तिला झोपी लावत होती. तिच्या पाय चोळत होती आणि श्री स्वामी समर्थ महाराज म्हणत होती. आणि त्यानंतर आम्ही सकाळी उजेड होण्याच्या अगोदरच उठलो. अंघोळ वगैरे केली, सर्वांना केली आणि त्यानंतर मुलांना आता उठावं आणि त्यांच्याही आंघोळी करून दर्शनाला पुन्हा जावं आणि परतीचा प्रवास सुरू करावा असं आम्ही ठरवलं. आणि माझी सौ तिला, माझ्या छोट्या मुलीला जेव्हा उठायला गेली त्यावेळेस तिने जे बघितलं ते बघून तिने मला आवाज दिला, अहो इकडे या, इकडे या. मला वाटलं की काय झालं,
तिचा पायाला काही झालं की काय, म्हणून मी धावत पळत आलो. तर जे बघितलं ते बघून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं, कारण तिच्या ज्या पायामधून खूप सारी अशी प्रचंड अशी खूप सारी घाण बाहेर पडली होती आणि त्यामधून एक असं काहीतरी वेगळीच वस्तू त्याच्यामध्ये दिसत होती. मग आम्ही सर्व तिचा पाय स्वच्छ वगैरे केला आणि तिला थोडासा आराम पडला होता. ज्या वेदना होत होत्या त्या कमी झालेल्या होत्या. मग आम्ही पुन्हा दर्शनाला गेलो. तिथून गेल्यानंतर आम्ही तिथून विभूती घेतली, तिच्या पायाला ती विभूती लावली. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास हा सुरू झाला. प्रवासामध्ये ती म्हटलीच नाही की माझा पाय दुखत आहे. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला लगेच जावं, वेळ लावायला नको म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथे गेलं, डॉक्टरांनी सर्व काही बघितलं. डॉक्टर म्हटले, अरे हे कसं शक्य आहे, याच्यात तर काहीच नाही, ऑपरेशनची गरज नाही. असं ऐकल्यानंतर कानावरती विश्वास बसत नव्हता. खरंच हे शक्य आहे का? अशक्य असणारी गोष्ट खरंच शक्य होऊ शकते का, असं मनामध्ये वाटत होतं. आम्ही लगेच ताईला कॉल केला, घडलेला सर्व प्रकार सांगितला. ताई खूप आनंदामध्ये आमच्यासाठी स्वामीचरित्र ग्रंथ, स्वामींचा फोटो आणि पेढ्याचा बॉक्स घेऊन आल्या. त्यांनी आमच्या हातावरती स्वामीचरित्र ठेवलं, महाराजांचा फोटो ठेवला आणि आता यांना कधीच विसरू नका, यांची सेवा करा असं म्हटले. त्या दिवसापासून माझ्या भक्तीचा उदय झाला आणि आम्ही दोघंही महाराजांचे निस्सीम भक्त बनलो. दिवसेंदिवस महाराजांची सेवा वाढू लागली होती, पण तसे तसे संकट देखील वाढत होते. संकट कमी होण्यापेक्षा आणखी वाढतच होते, कारण ज्यांच्याकडून आम्ही रिक्षा घेतली होती त्यांनी ती रिक्षा आम्हाला भाड्याने द्यायचं साफ नकार दिला. त्यामुळे काय करावं काही एक कळेना. आम्ही इथे एक जागा घेतलेली होती, ती जागा विकून आपण स्वतःची गाडी घेऊया असा आम्ही निर्णय घेतला. त्यावेळेस काय झालं की माझी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघून सर्वजण ती जागा खूप कमी किमतीमध्ये मागू लागले. त्यांना वाटलं की याला गरज आहे पैशाची, त्यामुळे हा कमी किमतीमध्ये नक्की ही जागा देईल. म्हणून मला खूप वाईट वाटायला लागलं की एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी जागा द्यायची, काय करू मला काहीच कळेना. त्यावेळेस मला एकच पुढे मार्ग दिसला, ते म्हणजे आपले महाराज. मी महाराजांना विनवणी केली, स्वामी जर ही जागा योग्य पद्धतीने योग्य दरामध्ये गेली आणि माझ्या मनातील जी रक्कम आहे ती रक्कम जर मला मिळाली तर मी तुमचं स्वामीचरित्राचं पारायण करून मी अक्कलकोट येथे अन्नदानासाठी 11,000 रुपये देणगी देईल असं महाराजांना मी कबूल केलं. आणि मग मी झोपी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पांडुरंग शास्त्री हे आले, हे गृहस्थ आमच्या घरी आले. सकाळीची वेळ होती, मी झोपेतूनच उठले होतो. ते घरी आले आणि त्यांनी चहा वगैरे झाला तर त्यांनी विषय काढला की तुझी जी जागा आहे, जो काही भाव चालू आहे ते भावामध्ये मी घ्यायला तयार आहे. ही जागा दुसऱ्यांना देऊ नको, मी त्या किमतीमध्ये जागा घेतो. जशी जी काही किंमत इथे चालू आहे त्या किमतीमध्येच घेतो, मला कमी याच्यात पण नको असं जे म्हटले. मला खूप आनंद झाला आणि माझ्या मनातील खरंच रक्कम महाराजांनी मला दिली. म्हणायला हरकत नाही की माझ्या मनात होती त्यापेक्षा दुप्पट रक्कम महाराजांनी मला दिली. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मग मी ती जागा विकून स्वतःची गाडी घेतली आणि त्या गाडीमध्येच आम्ही अक्कलकोट येथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही अन्नदानासाठी 11,000 रुपये दिले. त्यांनी आमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, सन्मान केला आणि ते आजही आठवतं. ते श्रीफळ आज देखील मी तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यावरती महाराजांचा पादुका असलेला एक छोटासा फोटो देखील त्यांनी आम्हाला दिला आणि त्याच्याबरोबरच त्यांनी एक छोटंसं महाराजांचं लीलांचं पुस्तक दिलं आणि एक जे होतं तारक मंत्र आणि त्यामध्ये जे काही महाराजांचं अष्टक आहे, छोटंसं पुस्तक आहे, ते पुस्तक देखील त्यांनी दिलं. त्यानंतर महाराजांच्या तारक मंत्राला आम्ही सुरुवात केली. घरी आल्यानंतर महाराजांचं तारक मंत्राची सेवा आम्ही सुरू केली. माझ्या जे काही रिक्षा आहे त्यामध्ये महाराजांचं तारक मंत्र आम्ही बसवलं. जो फोटो आम्हाला तिथे मिळाला होता प्रसादरूपी, तो फोटो मी माझ्या रिक्षामध्ये ठेवला. तेव्हापासून माझी प्रगती ही खूप दुप्पट वेगाने होऊ लागली. मला रोजचे खूप भाडे मिळू लागले आणि माझा जो काही आधी व्यवसाय व्हायचा त्याच्या दुप्पट पटीने तो व्यवसाय होऊ लागला. त्यामुळे खूप म्हणजे खूप मला आनंद व्हायला लागला. महाराजांची सेवा वाढत होती. माझी पत्नी देखील महाराजांची खूप सेवा करू लागलेली होती. आमच्या घरामध्ये जी काही सकाळ व्हायची ती महाराजांच्या नावाने व्हायची, संध्याकाळ व्हायची ती महाराजांच्या नामानेच होत असायची. आमच्या मुलांवर देखील महाराजांचं वेड लागलं होतं. मुलांना देखील महाराजांशिवाय काहीच आवडत नसायचं. आमच्या घरामध्ये छोटी जरी वस्तू आणली, काही आणलं तर आमचे मुलं हे सर्वोपरी
आमच्या अगोदर म्हणायचे की स्वामींना देऊया, काहीही खायला आणू, चॉकलेट जरी आणलं तरी ते चॉकलेट घेऊन महाराजांपुढे जाणार, त्यांच्यापुढे ठेवणार, महाराज चॉकलेट खा असं म्हणणार आणि मग ते चॉकलेट उचलणार. ही सवय बघून आम्हाला देखील खूप आनंद वाटतो की खरंच महाराजांनी या चिमुकल्या वयामध्ये यांच्याकडून ही सेवा करून घेत आहे आणि आमच्यामुळे त्यांची ही सेवा घडत आहे, म्हणजे महाराज आपल्याकडून करून घेत आहेत. त्यानंतर स्वामी भक्तांनो, याच्यावरतीच मी माझ्या मुलींचे देखील लग्न केले. आज माझ्या 3ही मुली खूप सुखात आनंदात आहे आणि विशेष म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये रममाण आहे. भले त्यांच्याकडे पैसा खूप नसेल, पण 2 वेळचं जेवण आहे आणि त्यांचे जे काही मिस्टर आहे, एकीचा देखील मिस्टर हे ड्रिंक करत नाही की कुठलंही व्यसन करत नाही. हे खूप आहे आमच्यासाठी. आमच्या मुलींना जीव लावतात एवढंच आहे. आज आमचा मुलगा हे शिक्षण घेत आहे, तेव्हाही शेवटच्या वर्षाला आहे आणि त्याचंही देखील महाराज लवकरच काहीतरी चांगलं करतील, त्याला हे चांगली नोकरी मिळेल याची आम्हाला विश्वास आहे. कारण महाराजांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. आम्हाला महाराजांचं प्रचंड वेड लागलेलं आहे. आमच्या मुखामध्ये 24 तास फक्त श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र जप चालू असतो. स्वामी भक्तांनो, असे मला हे आलेले स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे दादांचे. यात तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.